बोला मो बेटा. आमचं काय चाललंय, तुझ्या दादूंच्या कृपेने पुढे ढकलतोय दिवस. हो. अच्छा अच्छा, दादूंना टीव्हीवर पाहिलंस म्हणून फोन केलास. अरे त्यांचा अभिमान वाटून तुला काय उपयोग, त्यांना तुझा अभिमान वाटला पाहिजे. नाही नाही, या सुट्टीत इथे अजिबात यायचं नाही. अरे पुन्हा बिघडशील. ए त्यापेक्षा मी आणि श्रावणीच तिथे येतो ना. हा ए अमू, अरे आत्ताच तुझे दादू आले आहेत. हो हो, तू फोन ठेव, मी नंतर तुला फोन करते. ओके बाय. बाबा तुम्हाला पाहिलं आणि जीवात जीवाला. हो. तुमच्या काळजीने 24 तास टीव्ही समोर बसले होते. अच्छा. अहो तुम्हाला जिंकल्याचं पाहिलं ना, तेव्हा फक्त पाणी प्यायला उठलं तेवढंच. या ना बाबा या. हो आला. ऐक, कसा झाला प्रवास? उत्तम उत्तम झाला. घरातले लोक कुठे आहेत? आहेत ना. अहो मीच तुमची वाट बघत इथे बसले होते. तू एकटी? हो. अब अमोलचा फोन आला होता. हो का? काय म्हणतोय अमोल, परीक्षा वगैरे झाली की नाही? हो झाली ना. मीच त्याला म्हंटल या सुट्टीमध्ये तूच इथे राहायला ये. बर. दादू तुझी खूप आठवण काढत होत. म्हणजे 4 गोष्टी तुमच्याकडनं शिकता येईल ना. हो बरोबर. बरोबर ना? अगदी बरोबर. त्याने तुम्हाला टीव्हीवर पाहिलं. हो का? हो. त्याच्या हॉस्टेल मधल्या मित्रांना तुमचं बोलणं सुद्धा ऐकवलं. विलाशा, मी जरा थकलोय, जरा विश्रांती घेतो जाऊन. बाबा नाही, अमोल म्हणत होता, म्हणजे खरंच अमोल म्हणत होता, मी नाही. अगं काय म्हणत होता ते तर सांग. हा म्हणजे अमोल म्हणत होता की तुम्ही मुलांची सुटका केली म्हणून शासन तुम्हाला पुरस्कार देणार आहे. आणि हा पुरस्कार राज शिर्केंच्या पुरस्कारापेक्षाही मोठा असणार आहे. दादू दादू यू आर सिम्पली ग्रेट. खरंच. पण तरीही मी तुमच्यावर रागवले. का बरं? एकटेच निघून गेलात. तुम्हाला काय झालं असतं तर? दादू प्रत्येक वेळी जाताना मला घेऊन जाताना, मग ह्यावेळी का नाही नेलं? खरं आहे तुझं. मी प्रत्येक वेळेस तुला घेऊन जातो, पण यावेळेस घटनाच अशी भयानक घडली आणि इतक्या तातडीने निघावं लागलं की तुला बरोबर घेऊन जाताच आलं नाही मला. आय एम सॉरी. बाबा, आजपर्यंतचे तुमचेच निर्णय बरोबर होते. आम्हीच तुम्हाला समजून घ्यायला कमी पडलो. रणवीर राजे शिर्केंना सुद्धा त्यांची चूक कळल्यानंतर ते आपल्या घरी तुमची माफी मागायला येऊन गेले. हो का? आपला खोटा मोठेपणा दाखवण्यासाठी शाळेसाठी मदतीचा चेक घेऊन ते तिथं सुद्धा आले होते. मग तुम्ही ती मदत स्वीकारलीत? मकरन, माझ्यासारख्या फाटक्या माणसाला जेव्हा कोणी इतकी मदत देऊ इच्छितं ना, तेव्हा त्याचा हेतू आपण तपासून पाहायला नको का? रीब्स बास की चल, बस बस. ते दास लवकर आवर. शूटिंग इज गोइंग ऑन. दास वेगळ्या पोज रे, त्याच नको घेऊ. चल. स्माइल, ब्राइट फेस. That's right. I'm not sure. हाय विक्रमादित्य. I'll नेक्स्ट. call him that. Bye. हाऊ सरप्राइजिंग. तू मला आता भेटशील असं मला वाटलंच नव्हतं. ऍक्च्युली तुझ्याशी सकाळी फोनवर बोलल्यावर सुद्धा मला तुला भेटून एकदा सॉरी म्हणायचं होतं. मला खूप गिल्टी वाटतंय. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. It's okay. तू इथे कशी काय? लुक टेस्ट. लुक टेस्ट? हो ना, आज माझी लुक टेस्ट आहे आणि तू मला भेटलास. आय एम सो लकी. एक मिनिट, जस्ट अ सेकंड. या ऍड एजन्सीने तुला इथे बोलवलंय लुक टेस्ट साठी? हो. हा? Hey guys, look here. ही मुली, ही श्रावणी देशमुख.
या मुलीचं असं म्हणणं आहे की ती इथे आली आहे राजेश शिर्केच्या ऍड कॅम्पेनच्या लीड मॉडेलच्या लुक टेस्टसाठी. राजेश शिर्के ग्रुप ऑफ इंडस्ट्रीच्या ऍड कॅम्पेनची लीड मॉडेल बनणं ही इतकी सोपी गोष्ट आहे नाही. गेट स्टार्टअप या. यू आर द डिरेक्टर. मला सांग, या मुलीमध्ये एक तरी असा गुण तुला दिसतोय की हिने राजेश शिर्के ग्रुप ऑफ इंडस्ट्रीच्या ऍड कॅम्पेनची लीड मॉडेल बनाव? वाटतं तुम्हाला कोणाला याच्यात काही येस आहेत. आम्हाला असं वाटतं की या मुलीमध्ये राजेश शिर्केच्या ऍड कॅम्पेनचे लीड मॉडेल बनण्याचे सगळे गुण आहेत. हिची कुठल्याही प्रकारे लुक टेस्ट घेतली जाणार नाही, कुठल्याही प्रकारे ऑडिशन घेतली जाणार नाही. लुक टेस्ट आणि ऑडिशन पॅकअप होते. पॅकअप. तू राजेश शिर्केच्या ऍड कॅम्पेनसाठी लीड मॉडेल म्हणून सिलेक्ट झाली आहेस हे आम्ही तुला सांगतो. बाबा, काय रे? तुम्ही अजूनही त्या आश्रमातल्या मुलांचाच विचार करताय? नाही, आश्रमातलं नाही, त्या 3 बुरखाधारी तरुणांचा विचार करतोय ज्याला सगळेजण टेररिस्ट म्हणतात. बाबा, पण तुम्ही आतमध्ये गेल्यावर नक्की काय घडलं होतं? कारण तुम्ही पत्रकारांशी काहीच बोललेला नाही आहात. अरे, पत्रकारांना मला जे सांगायचं होतं ते ऐकण्याची त्यांची इच्छा नव्हती. त्यांना काहीतरी चमचमीत असं स्फोटक हवं होतं की जे माझ्याकडे अजिबात नव्हतं. आणि मी जेव्हा आत गेलो ना, तेव्हा त्या मुलांच्या डोळ्यात मी जी निष्पापता, निरागसता पाहिली, त्यावरून माझी खात्री झाली की मी या मुलांशी संवाद करू शकतो, त्यांना बदलवू शकतो, त्यांना काहीतरी मी सांगू शकतो. तुम्ही आतमध्ये गेलात त्यानंतर मी गोळ्यांचा आवाज ऐकला होता. हो, माझ्या डोळ्यात मरणाचं भय पाहण्यासाठी त्यांनी गोळ्या झाडल्या. पण जेव्हा मी घाबरलेलो नाही असं त्यांना दिसलं, तेव्हा बहुतेक त्यांनी बोलणं सुरू केलं असावं. मग आता त्या बुरखाधारी मुलांचं पुढे काय होणार? हां, तू येण्याआधी मी तोच विचार करत होतो. माझ्यावर विश्वास ठेवून त्याने सरेंडर तर केलेलं आहे. आता त्यांची एक माफक अपेक्षा आहे की या जगामध्ये आम्हाला सर्वसामान्य माणसासारखं सामान्यपणे जगता यावं. पण याचा विचार सरकार करेलच ना. अरे मकरंद, इथं कुठलाही माणूस गुन्हेगार म्हणून जन्माला येत नाही. एखाद्या बेसावध क्षणी त्याच्यातनं चूक घडते, त्याला आपण गुन्हा म्हणतो, त्याबद्दल तो पकडला जातो आणि गुन्हेगार म्हणून त्याच्यावर शिक्का लागतो. नंतर जरी तो बदलतो, त्याचं मतपरिवर्तन होतं, त्याला चांगलं आयुष्य जगायची त्याची इच्छा असते, तरी सगळा समाज त्याच्याकडे गुन्हेगार म्हणूनच पाहतो. आणि याचंच मला फार वाईट वाटतं. पण आता कोर्टात त्यांचा निकाल लागेलच. हां, निकाल लागेल, न्याय मिळेल याची शाश्वती नाही. Fine ना? Yeah, excellent. Fine. Excuse me, sir. तुम्हाला काय वाटलं? तिला या अशा लुक मध्ये बघून मी खूप खुश होईल, इम्प्रेस होईल? अजिबात नाही. ही साडी कोणी दिली तिला? कोणी दिली? रेडी, कम यार, फास्ट कम यार. तुम्हाला काय ड्रेस सेन्स आहे की नाही? युजलेस.
एवढ्या सुंदर मुलीला तुम्ही असं घरगुती बाईसारखं प्रेझेंट करणार? हा? सर पण तुम्हीच म्हणाला होता ना की ऍड कॉन्सेप्ट नुसार आपली लीड मॉडेल आधुनिकतेबरोबर पारंपरिक दिसायला हवी सर. मग आता आम्हीच सांगतोय ती कॉन्सेप्ट बदला. राजेश शिर्केच्या लीड मॉडेलला जो कॉस्ट्युम सूट होईल तशी कॉन्सेप्ट ठरवा. अर्थात श्रावणीची काही हरकत नसेल तर. नाही, माझी काहीच हरकत नाहीये. तुम्ही म्हणाल तसं. बर, आता आम्ही तुम्हाला सांगतो राजेश शिर्केची लीड मॉडेल कुठल्या ड्रेस मध्ये जास्त चांगली दिसते. गेट ऑल द कॉस्ट्युम्स हिअर राईट नाउ. बस. ओके श्रावण. दादू दादू बोल बोल. तुमचं वागणं कधी कधी आम्हाला कळतच नाही. हो म्हणजे ते तुम्हाला पर्सनल मदत थोडीच करत होते. 5 कोटी ही काही लहान रक्कम नाही ना. त्यांच्या मदतीचा शाळेला फायदाच झाला असता. शाळेचा फायदा व्हावा म्हणूनच मी ती रक्कम नाकारली. आणि ती मदत नव्हतीच मकरन. राजेश शिर्के घराण्याची भावी गुंतवणूक होती ती. आणि राजेश शिर्के तिथंच गुंतवणूक करतात जिथं त्यांचा फायदा असतो. देवयानी, या गुंतवणुकीची सुरुवात मला पुरस्कार जाहीर करण्यापासूनच झाली होती. आता त्यांनी खरेदीची रक्कम वाढवली आहे इतकंच. बाबा तुम्ही अजूनही त्यांच्याकडे त्याच नजरेने बघताय. कदाचित त्यांना त्यांच्या बोलण्याचा पश्चाताप होतही असेल. म्हणजे ते ज्या पद्धतीने बोलत होते त्यावरून तरी. मकरन, राजेश शिर्केंना कुठल्याही गोष्टीचा कधीही पश्चाताप होत नाही. आणि जाहीर सभेत त्यांचा अपमान झाल्यावर तर नाहीच नाही. आणि अजून एक गोष्ट सांगतो, ही एका नव्या डावाची सुरुवात आहे. योग्य वेळी तुमच्या लक्षात येईलच सगळं. तोपर्यंत फक्त माझ्यावर सोपवा. मी जरा बाहेर जाऊन येतो, कामावर पण येतो. दे तिला. सर हे ट्रान्सपरंट नाही वाटणार. जेवढं आम्ही सांगतो तेवढं फक्त करा. दे तिला. चलो मॅम. That's like a perfect Rajesh Shirke model. Great work, ready? Thank you. Great work, tips. थँक्यू. Let's start the shoot. Yeah, sure. चले दास रेडी. ओके. श्रावणी. ओके. हाँ. ओके. Confident. More sensuous. Okay. I want bright smile. Okay, ready? Got it. Ready? काहीतरी वेगळं बाय.
समथिंग न्यू समथिंग डिफरंट. ओके बॉस. ए तिकडे जा. विश्वास, आतापर्यंत विश्वास ठेवला ना त्याचाच हा परिणाम. घरातले मोठे म्हणून यांना कोणी काही बोलायचं नाही. यांनी मात्र घरच्यांच्या तोंडाला पानं पुसायची. या वयात हिरो बनायला निघालेत. नेहमी त्या राजेश शिर्केंच्या मागे हात धुवून लागलेले असतात. काय तर म्हणे माझी तत्व. खोचटपणा आहे सगळा. अहो, एकदा नाही तर दोनदा घरी चालून आलेल्या लक्ष्मीला लाथाडणं यात कसली आले तत्व. याला दळभद्रीपणा म्हणतात. आता तर माझी खात्रीच पटलीये, डोक्यावर परिणाम झालेला माणूसच असं वागू शकतो. अहो, तुम्ही गप्प का? बोला ना काहीतरी. मी काय बोलणार? हेच तुमचं चुकतं. तुम्ही काही बोलत नाही ना म्हणून हे सगळं घडतंय. घरच्यांचं चांगलं भलं होण्याची संधी चालून आली होती, पण नाही, त्यांचा अहंकार दुखावला जातो ना. अगं, आजपर्यंत त्यांनी आपल्यासाठी काही कमी केलंय? मला जास्ती काही कळत नाही, पण एवढं मात्र नक्की कळतं की वडील म्हणून त्यांनी आपल्या मुलांना आपल्या पायावर उभं केलंय. आजही या वयात या घराचा भार ते बरोबरीनं उचलतायत. आणि अभिलाषा, आज बाहेर पडल्यावर लोक आपल्याकडे जे आदरानं बघतात ना, ते केवळ त्यांच्यामुळे. त्याने अजून आपल्यासाठी काय करायला हवं असं तुला वाटतं? अरे बापरे, आता तुम्ही सुद्धा त्यांच्यासारखंच बोलायला लागलात. परमेश्वरा, वाचव रे यांना. अगं, काय झालं? मॉम, सरप्राइझिंग न्यूज द्यायची मला तुला. हो, जरा हळू. या घरामध्ये अशा बातम्या ऐकायच्या म्हटल्या तरी भीती वाटते. सगळेजण वाईटावरच टपलेले आहेत. मॉम, हे घर, ही माणसं, सगळं काही विसरून जाशील अशी बातमी आहे माझ्याकडे. हो, काय बातमी आहे? सांग ना. मी तुला जातानाच सांगितलं होतं ना की ते जरी राजेश शिर्के असले तरी मी श्रावणी देशमुख आहे म्हणून. म्हणजे विक्रमादित्य तुला भेटले? अगं, भेटले म्हणून काय विचारतेस मॉम? राजेश शिर्केंच्या ऍड कॅम्पेनची लीड मॉडेल म्हणून माझी निवड झाली आहे. श्रावणी, काय केलंयस तू? हे काय केलंस म्हणजे? ही फक्त सुरुवात आहे, सुरुवात. राजेश शिर्के ब्रँडची लीड मॉडेल म्हणून निवड होणं तुला वाटतंय ना, तितकं सोपं नसतं देवयानी. खूप कॉम्पिटिशन असते आणि त्यांनी फक्त माझ्या टॅलेंटमुळे मला निवडलंय, कळलं? तू फक्त बघत राहा. एक दिवस मी इतकी पुढे गेलेली असेल की तू सगळ्यांना सांगशील मी श्रावणी देशमुखची बहीण आहे म्हणून. हे बघ श्रावणी, तू खूप मोठी हो, पण आत्ता तू जो मार्ग निवडलायस ना, तो चुकीचा आहे. हे बघ श्रावणी, somehow मला असं वाटतं की लीड मॉडेल म्हणून तुझी जी निवड झाली आहे ना, त्यामागे विक्रमादित्यचा खूप मोठा प्लॅन आहे. वाटलंच मला, तरी म्हटलं अजून कोण कसं उलट बोललं नाही. माझ्या मुलीच्या आयुष्यात जरा काही चांगलं घडायला लागलं की झाली तुमची सुरुवात. तुझे दादू त्या राजेश शिर्केंबरोबर मुद्दामून भांडण उकरून काढतात. पण हे किती महागात पडेल याची कल्पना आहे तुम्हाला? पण माझी श्रावणी बघ, किती समजूतदार आहे. ती त्यांना जवळ आणण्याचा प्रयत्न करते. पण नाही, माझ्या मुलीमधलं काही चांगलं तुम्हाला दिसतच नाही ना? काकू, तिच्या भल्यासाठीच बोलतेय मी हे सगळं. देवयानी बाई, हे दादूंचं तत्वज्ञान तुम्ही तुमच्या शाळेत मुलांना शिकवा. दादूंचा तुझ्या आईच्या डोक्यावर हात आहे, तुझ्या आईचा तुझ्या डोक्यावर. काय होणार आहे या घराचं देव जाणे. चल श्रावणी, आपण निघूया.